नमस्कार. वंदना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. मागच्या वेळी मी पुंगीची एक छानशी गोष्ट सांगितली होती. आता शेतकरी आणि करकोचा यांची एक गोष्ट ऐका. तर डोंगर पायथ्याशी एक शेत होतं आणि हा शेताचा मालक खूप मेहनती होता. त्याच्या बायकोसोबत त्या शेतात राबायचा, खूप घाम गाळायचा, त्याच्या कष्टाला फळही मिळायचं. रानातलं पीक एकदम छान तरारून डोलत राहायचं. हे डोलणारं पीक बघून शेतकरी मनोमन खूप समाधानी असायचा. अलीकडे मात्र त्याचं काय झालं, की बाहेरचे पाहुणे अचानकच वस्तीला आले. हे पाहुणे म्हणजे कोण? तर बगळे. हे बगळे तरारून आलेलं हे जे पीक असायचं त्याच्यावर ताव मारू लागले. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ लागलं. शेतकरी या पिकाच्या नासाडीने खूप वैतागला. बगळे आणि पक्षी त्याच्या पिकाचं नुकसान करत होते. अगदी जोमाने वाढणाऱ्या या पिकाची दुर्दशा शेतकरी उघड्या डोळ्याने बघत होता. आता करावं काय आणि यातनं मार्ग कसा काढावा असा तो विचार करू लागला. मग शेतकऱ्यानं एक योजना आखली. म्हणजे त्याला एक आयडिया आली, की पिकाचं रक्षण करता येईल आणि पिकांवर या हल्ला करणाऱ्या बगळ्यांना शिक्षा देखील करता येईल या विचाराने शेतकऱ्याने काय केलं तर बाजारातून एक जाळं आणलं. तो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि जाळं घेऊन शेतात आला. ज्या ठिकाणी ज्वारीची कणसं डोलत होती ना त्याच्यावर जाळं लावलं. सूर्य उगवला आणि सूर्यकिरणांनी सगळं पीक चमकू लागलं. रात्रभर लपून बसलेले हे बगळे होते ते शेताकडे उडू लागले. त्यांना दररोज अशी छान मेजवानी मिळत होती. मग त्याच्याने ते बरोबर बगळे शेताकडे आले. आता ह्या स्वच्छ सूर्यप्रकाशातले ज्वारीचे कणस बघून बगळ्यांनी एकदम झडप घातली. तर भल्या पहाटे पिकांवर लावलेल्या जाळ्यात ते नेमके अडकले. मग शेतकरी संध्याकाळी शेताकडे आला. अनेक बगळे जाळ्यात अडकले होते. सुटका व्हावी म्हणून जीवाच्या आकांताने ओरडत होते. आता पीक खाण्याच्या लोभाने ते आले आणि फसले होते. त्याच्यात एक लांब चोचीचा एक करकोचा पण होता. मग शेतकरी जेव्हा जाळ्याजवळ आला तेव्हा करकोच्याने जाळ्यातून चोच बाहेर काढली आणि क्षीण आवाजात तो शेतकऱ्याला काय म्हणतो पहा, मालक, माझ्यावर दया करा. मला एक वेळच सुटकेची संधी द्या म्हणाला. मी पकडल्या गेलेल्या बगळ्यासारखा नाहीये. मी उत्तम जातीचा करकोचा आहे. तुम्हाला खात्रीच करून घ्यायची आहे का? तर ही माझी पिसं बघा, उंच पाय बघा आणि ही माझी उंच मान बघा. पकडल्या गेलेल्या बगळ्यांशी यात काहीच साम्य नाही. शेतकऱ्यानं एक वेळ करकोच्याकडे पाहिलं. तो बगळा नव्हता हे खरं आहे, पण या सगळ्या बगळ्यांसोबत तोही कणसांचा फडशा पाडण्यासाठी चालला होता. शेतकरी पिकावर लक्ष देत नाही बघून तो करकोचा पुन्हा पीक खायला येत होता. करकोचा त्या शेतकऱ्याला पुन्हा म्हणाला, की एक वेळ संधी द्या. चूक तर माझी झालीच आहे, पण पुढे काळजी घेईन. बगळ्यांच्या कळपात घुसण्याचा वेडेपणा मला खूपच महागात पडला आहे. करकोच्याच्या या सफाईने शेतकरी थोडाही बदला नाही. म्हणजे तो थोडाही ऐकलं नाही. शेतकरी उलट त्याला शांतपणे म्हणाला, तू जे सगळं सांगतो आहेस ना, तो कदाचित सत्यही असेल. पण मी तुला या लुटारूंसोबत पकडलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या बगळ्यांसोबत मी तुलाही पकडलं आहे. आणि म्हणून माझा आतला आवाज सांगतो, की तू सुद्धा लुटारूच आहेस. गुन्हेगाराच्या गटासोबत राहून निरपराधी आहे असं सांगण्यासारखं आहे तुझं. म्हणजे एखाद्या ताडीच्या झाडाखाली बसून तुम्ही दूध पित आहात असं सांगून पण काहीच उपयोग होत नाही. तर आवडली ना मुलांनो ही शेतकरी आणि करकोच्याची गोष्ट? तर अशाच छान छान गोष्टी मी तुम्हाला पुढील भागात ऐकवेल. थँक यू.